धन्यवाद. आज बघा पहिला सोमवार आहे. आज पहिला सोमवार आहे. श्रावण महिन्यामधला पहिला सोमवार आहे. आज उपास, आपल्या भावाचा उपास करायचा आपल्याला. दरवर्षी करते मी भावाचा उपास. माझ्या पाठीवर 2 भाऊ आहेत माझे, सोन्यासारखे आहेत. आणि त्यांच्या माझ्या 2 भावासाठी मी उपास करते. पहिल्यापासून मी करते का तर माझ्या पाठीवर 2 भाऊ झालेले आहेत मला, म्हणून मी पहिल्यापासून उपास करते. श्रावण महिन्यामध्ये पहिला जे सोमवार आहे ना, तर मी करते बघा. एरी करत नाही, तरी भावाचा उपास नक्कीच मी करते. आणि ज्याच्या पण पाठीवर भाऊ आहेत ना, त्यांनी पण नक्कीच करा बर का. नक्कीच करा, चांगलं असतं. भावाला कसं मनगट बळ येतं, आयुष्य वाढतं, देव परमेश्वर सुखी ठेवतं भावाला. म्हणून बघा उपास करायचा, भावासाठी उपास नक्कीच करायचा. चला मग आता आपण पोरांच्या नाश्त्याच्या नादी लागू. काम पण पडलंय बघा आता भरपूर. काम भरपूर म्हणजे कसं बघा, आता मी वटा साफ केलाय आणि आता भांडे पण घासून घेतलेत. तिकडे साईड साफ केली, आता इकडची साईड करायची. भांडे कसे आगड बगड लावून ठेवलेत ना पोरींना, तरी मी जरा थोडे व्यवस्थित लावून ठेवते भांडे. तर बघा त्या लाईफ मध्ये बघा, आता मी मेन मुद्द्यावर येते. लाईफ मी घेते ना, आता 500 आपले सबस्क्राईब झाले, तर म्हणतात लाईफ घ्यायला पाहिजे. लाईफ घ्यायचं तर मला काही एवढं कळत नव्हतं तर इडी वाकडी हे पोरांना घेऊन लाईफ घेत होते. बाबा कोणी काय म्हणलं तर मला सांगा. परी तुटक फुटक एक अर्धे आपले माता बहिणी येत होते, तर ते आपल्याला समजून सांगायचे. तर म्हणजे कसं त्यांना पण कळलं की मी येणार यापुढे, म्हणून मला समजून घ्यायला लागले. तिथून पुढे मग नंतर मला काही समजच नाही. पोरं आपले काय करायला लागले, पोरं आपले लईच धिंगाणा घालायला लागले. इकडून म्याव, इकडून चाव, इकडून क्याव असं करायला लागले पोरं. आणि मी म्हणलं मग असं केलं तर आपल्या माता बहिणींना काय वाटत, म्हणून मी बघा म्हणलं बाबा नकोच लाईफ घ्यायला. मग बंद केली होती मी. बंद केली तर मग वापस कोणतरी म्हणलं वाटतं लाईफ घ्यायलाच पाहिजे. तर मग म्हणलं आता लाईफ घ्यायला पाहिजे. आता काय करावं बाबा, म्हणलं लाईफ घ्यायला पाहिजे म्हणल्याच्या नंतर आता काय करावं. मग वापस आता 4 महिन्यामध्ये मी घ्यायला लागले लाईफ. तर इन्स्टाला मला सगळे चांगलं बोलत होते, मस्त बोलत होते. आई म्हणायचे, कुणी आतू म्हणायचे, कुणी आत्या म्हणायचे, कुणी म्हणायचं आमची बहीण आहे तुम्ही, कुणी म्हणायचं मुलं म्हणायचे आमची आई आहे, आणि मुली पण म्हणायचे आई आहे. आणि काय झालं काय माहिती, एवढं 2 महिने चांगलं मस्त चाललं आणि चांगले यूज चांगले व्हायला लागले. मला चांगले व्हायला लागले, काय माहिती लय चांगले होते असे आपले बहिणी भाऊ, माता बहिणी, मुली खूप छान होते. पण काय माहिती काय झालं काय नाही. नंतर त्याच्यामध्ये नवीनच कोणीतरी आले आपल्या लाईफ मध्ये, आणि जे चांगले लाईफ मला जे नवीन आले होते सबस्क्राईब केलं, लाईक करत होते, चांगलं बोलत होते, कमेंट करत होते, लय छान बोलत होते. काय माहिती
एक कोण येऊन शिने असं आजी आजी म्हणून असं वाईट वाईट बोलायला लागलं. आणि नंतर मग दुसऱ्या आयडी येऊन यायला लागले. हे एकच माणूस किंवा मुलगा असं एकच, पण ते दुसऱ्या एक दोन तीन असते ना, किंवा एक असत ते पण मला माहित नाही. पण मला वाटायला लागलं की 2-3 जण असते ना. आणि सगळे बघा यांच्यासाठी मला एवढं वाईट बोलले ना, लय वाईट बोलले. आमचे नातेवाईक लायपूर होते, तर नातेवाईक म्हणले सोडून दे, कशाला लागले करायला, किती वाईट बोलतात ते लोक, तुला सोडून दे. म्हणजे आमच्या पाहुण्यांना कुणाला नाही आवडलं, कुणाला आवडणार हो. आमच्या मुली पण बघतात, आमचे नातेवाईक पण बघतात, आमचे बहीण भाऊ पण बघतात. आणि वाईट बोललेलं तर कुणाला सेन होईन का हो. मला म्हणले किती पैसे कमवायला लागलीस एवढं, किती वाईट तुला बोलायला लागले. तुम्ही म्हणलं जाऊ दे, आज ना उद्या बोलतात मला चांगलं. वाईट बोललं तर जाऊ द्या, ते पण कोणाचे लेकरं येतं. एक त्यांना वळण नसन चांगलं म्हणून ते बोलत असते ना. एक मी त्यांना शिकवण, त्यांना सांगण म्हणून मी तसंच चालायला लागले. असं करून मग सारखं वाईटच बोलायला लागले. आणि मग 2-4 दिवस मग मी जरा थोडं हंगामा केला की म्हणलं मी काहीच बोलायला, मी उलट असं आशीर्वादच द्यायचे. मी सगळ्यांना मी तर नुसतं आशीर्वादच द्यायचे. मला वाईट बोललं त्याला बी द्यायचंय, चांगले बोलते त्याला बी द्यायचं. देवा परमेश्वरा यांना सुखी ठेव, देवा परमेश्वरा यांना ज्ञान दे, देवा परमेश्वरा यांना सत्यबुद्धी दे, मी तर असंच म्हणायचे. पण मग नंतर मी लाईट थोडी घ्यायला लागली, जास्त घेत होते थोडी घ्यायला लागले यांच्या अशा बोलण्यामुळं. तर मग मी म्हणलं, मग नंतर तेच दुसऱ्या आडीवरून मग चांगलं बोलायला लागले. मला दुसऱ्या आडीवरून तेच चांगलं बोलायले. पण जे चांगले आपल्याला सपोर्ट करत होते ना, ते कोणीच येत नाहीत आता. नाहीतर बघा 2-3 हजार मला यूज येत होतं. पण आता नाही का एवढंच 500, 600, 700, 800 हजाराच्या पुढे यूजच जात नाही. आणि बघा लाईक तर किती 25 पण बरोबर होत नाही. 13, 14, 15, 16, 20, 17, 18 थोडंच लाईक कायच म्हणजे आपलं हे काय म्हणतात तो लाईक. आपल्याला 100, 120 लाईक येत होती, 150, 160 समजा 50, 80. तर बघ त्याच्यातून किती येते लाईक बघा ना. एवढे लोक तीनदा आपल्याला बोलतात येऊन. आणि तुम्ही काय 13च लोक होते का माझ्या लाईफला, की 13 लाईक झाली मला काल. मग माझी मजा घ्यायला लागलेत ना, हे का नाही. हेच म्हणायला पाहिजे ना माझ्या मुलींना. आता तुम्ही पण ऐकत असता माझं एवढं बघताय तुम्ही, मग माझी मजाच घ्यायला लागलेत ना. अहो मी तर तुम्हाला आशीर्वादच देते, मी तर तुम्हाला देवासारखा आशीर्वादच देते. पण तुम्ही एखाद्या गरीब आईला कशाला त्रास देताय हो. एखाद्या गरीब आईला एक तर मला घरातून पण परवानगी नाहीये किडो बनवायची. घरातून मला सगळे मला म्हणतात नको करू. आता हे वाचायला पण मला कुणी येत नाही. मोबाईल त्यांनी तोडले अशा तुमच्या घाण बोलण्यामुळं. कितीतरी आहे बघा कोणाचं घाण बोललं, म्हणजे वाईट बोललं, काय पण बोलायले. त्याच्यामुळे आमच्या घरात पुरीनं मोबाईल तोडला, त्या पोराने बारक्या मोबाईल तोडला. म्हणले आम्ही कशाला वाचव, तुला असं वाईट बोलतात, आम्ही नाही वाचणार. मग मी काय असंच मोबाईल ठेवून बसू का हो. नुसतं तुम्ही माझं तोंड बघणार, मी आपलं गप्पच बसणार. नुसतं काय मी माझं तोंडच बघणार का. माझे एखादा बोलणं ऐकायचं का तुम्हाला. बरं मी काय केले कोणाचं तुम्ही सांगा बरं. मी तर सगळ्यांना छानच बोलते ना. मी तर चांगलं बोला तरी चांगलंच बोलते, वाईट बोला तर मी तर वाईट चांगलंच बोलते. मग माझ्या बरोबर असं का हो. एखादा करून खाते त्याला करून खाऊ द्या ना हो. एक तर मी बाहेर कामाला बी जाते, घरात येऊन बघा असं काम पण करते. आणि परत अजून आपलं लेकरांचं बघते, घरात पॅकिंगचं करते, हळदी कुंकाची पॅकिंग करते, माल भरते. अजून काय ते तुमच्यासाठी काय हे कमी आहे का हो सांगा बरं. म्हणजे मी अजून किती काम करायला पाहिजे की म्हणजे माझं कुटुंब मध्ये काही नाही व्हायला पाहिजे म्हणून मला तुम्ही वाईट बोलताय. अहो एखादा वयस्कर माणूस करून खाते तर खाऊ दे ना. असं वाटलं ना की आपल्या पोरांना नोकरी नाही, पाणी नाही, आपल्या पोरांना नीट कामा नाही, धामा नाही, त्यांचीच परिस्थिती नाजूक आहे, तर आपलं भारताला कशाला देऊ. आपलं म्हातारं झालं, काठीवर आलं तर नंतर होईल माझं काहीतरी. आज नाही झालं तर उद्या तरी होईल. थकल्या बांगल्यावर तरी माझ्या कामाला येईल.
म्हणून मी आले की युट्यूबवर एक काहीतरी मी स्वप्न घेऊन आले असं ना युट्यूबवर, तुम्ही सांगा. आणि सगळेजण मला तुम्ही माझ्या लाईफला कुणी पण याय नाही, एवढे येत होते चांगले चांगले, कुणी पण याय नाही तुमच्या अशा वाईट बोलण्यामुळं, कुणीच याय नाही. असं का हो? मी काय केलंय बरं? मी काय केलंय? वयस्कर माणूस मी, माझी जीवनाची कहाणी सांगते, माझ्या जीवनाच्या कहाणीला तुम्ही टिंगल उडवून हसताय. म्हणजे असं शिकवलं का तुम्हाला देवाने? अहो माणूस म्हणतोय किती जन्म घेऊन आपल्याला हे जन्म भेटलाय. हा, किडू, मुंगी, आळी, कुत्र, मांजर, हा, माकड, खोकड, वानर, हा, कसले कसले आपल्याला जन्म, किती 9 कोटी जन्म घेऊन आपण हे आपल्याला हे देवाने हे मनुष्य जन्म दिलाय. आणि हे मनुष्य जन्म दिलाय. एवढं आपल्याला मुश्किल ना आपण देवाला मागून घेतले, देवा मला या घाणीतून बाहेर काढून माणसाच्या जन्मामध्ये दे, देवा माणसाच्या जन्मामध्ये मला घाल. म्हणून आपण हे उपकार फेडायचे का हो देवाचे? तुम्ही सांगा, हे उपकार आपण देवाचे फेडायचे का? धरतीवर येऊन आईच्या पोटाला जन्म घेऊन तुम्ही आईलाच तुम्ही नाव ठेवताय, त्या आईलाच तुम्ही टिंगल वाढवताय, त्याच गरीब आईची तुम्ही हे करताय, दूरधाने करताय. हा, करून खाणाऱ्या आईला असं का करताय हो तुम्ही? करून खाते ना मी, मेहनतच करते ना. मेहनत करणं गुन्हा तर नाहीये, गुन्हा आहे का? तुम्ही सांगा. लोक किती किती जणांबरोबर हिडव काढतात. माझा बघा, एकतर कुणाबरोबर हिडव आहे का? नुसतं घरात 2 पोरं आणि बाहेर आपला एक अर्धा, हा, ते पण अर्धा निंदा करते मी, ते पण पूर्ण हिडव कोणाचा करत नाहीये. हा, तेवढा आता त्या ताई आल्या होत्या, हा, म्हणून त्या ताईंचा थोडासा एवढा हिडव त्यांचा घेतला. म्हणलं हिडव, म्हणलं तुमचा जिंदगीभर राहील म्हणलं. आपलं आपण फुटू काढतो, ते फुटून तर आपला कोण सांभाळून ठेवतंय? हे तरी तुमचं कुटुंब मध्ये जिंदगीभर तुम्हाला तुमचे नातरुंड पत्रुंड बघतात. बघा आमची आजी होती, बघा आमची आई होती, हा, त्या म्हाताऱ्या झाल्या, त्या म्हणतात बघा आम्ही ताईच्या घरी गेलो होतो, आमचा पाहुणचार केला, मला चहा पाणी केलं, नाश्ता दिला, त्या तरी त्या ताई म्हणते ना. म्हणून मी त्यांचा थोडा हिडव, थोडासा 1 सेकंडचा पण नाही घेतला मी, त्यांचा घेतला बघा हिडव. बस माझी हीच इच्छा होती की काय तर तुम्हाला मी सांगावा. काय मी काय युट्यूबवर पैसे कमवले का काय करायला लागले तुम्ही सांगा. आणि असे कामधाम मरणाचे पडलेले आहेत माझ्या माग, आणि कुठं मला काय होतंय हो. हा, तरी पण मी आपलं रडत पडत करते. होईन देवा आज ना उद्या होईन माझं, देवा आज ना उद्या होईन माझं, काहीतरी होईन. मी तर चांगलंच करत आलेले हे, मला देव फळ देईन, मला देव फळ देईन. म्हणून मी झाले ना, म्हणून आले मी युट्यूब मध्ये की आपलं काहीतरी देव परमेश्वर करण चांगलं. स्वप्न घेऊनच मी पण आले ना, स्वप्न घेऊनच आले ना मी पण. आता एवढ्या युट्यूब मध्ये येते तर ते काय स्वप्न घेऊन आलेले नाहीत का? मी तर स्वप्न घेऊन पण आलेले नव्हते. पण कसं ते झालं बघा देवाच्या दयाने. नंतर कळलं आपल्याला त्याच्यातून पैसे भेटतात, मग नंतर करत राहिले. असं मला नाही बोलायला येत होतं, तरी पण मी बघा तुटक फुटक बोलणं टाकलेलं आहे. मी बुळी साडी हे बघा युट्यूबचे, आणि मला माफ करा. माझं हे बघा काहीतरी माझ्या थोडस तरी मला वेच द्या ह्याच्यामध्ये. देवा परमेश्वराला पण हात जोडते, आणि माझ्या युट्यूबला पण हात जोडते, आणि माझ्या माता बहिणीला, माझ्या मुलांना जे मला वाईट बोलते त्यांना पण हात जोडते की मला असं काय बोलू नका. छान राहा, मस्त राहा, सुखी राहा. तुम्ही सुंदर, तुमचे मन सुंदर. तुम्ही जरी मला वाईट बोलला असता तरी तुम्हाला आज न उद्या हसता होईन. आमच्या भोळ्या आईला आम्ही, आमच्या भोळ्या आजीला आम्ही परेशान लय केलं होतं, ते तुम्हाला एक ना एक दिवस तरी हसता येईल. माणूसच माणसाला माफी मागते. देवाला तर माणसाने माफी मागायलाच पाहिजे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. किती मिनिटाचं झालंय मला नाही माहिती, पण मी बंद करते आता. झाला असं 15 मिनिटाचा तरी झाला असं, नाही तर 12-13 मिनिटाचं झाला असं. बघा मला, मी अंदाजावर काम करते. बघा मी अंदाजावर काम करते, खरंच अंदाजावर मी काम करते. बेस्ट मिळू द्या मला.